जनतेनं दीदींना पश्चिम बंगालचा खरा पक्ष कोणता हे दाखवून दिलं असं फडणवीसांनी म्हटलंय। पश्चिम बंगालमध्ये भाजपनं महापरिवर्तन घडवून दाखवलं अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। तर दीदींनी नेहमी केंद्राचा निधी नाकारला, त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये विकास झाला नाही असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। एकीकडे दीदीचं कुशासन होतं आणि दुसरीकडे मोदीजींच्या माध्यमातून बंगालमध्ये हजारो कोटी रुपयांची कामं चालली होती। त्यामुळे जनतेला हा विश्वास बसला की कोणी जर परिवर्तन बंगालमध्ये घडवू शकतं तर त्या व्यक्तीचं नाव नरेंद्र मोदीजी आहेत। ममता दीदींनी नेहमी केंद्र सरकार बरोबर अगदी विरोधाची भूमिका घेतली, टोकाची भूमिका घेतली। केंद्र सरकारकडून कधी त्यांनी राज्यासाठी विकास निधी घेण्याचं टाळलं आणि एक अहंकार त्या ठिकाणी त्यांचा पाहायला मिळाला। त्यामुळे राज्याचा विकास देखील झाला नाही। द्वेषाचं द्वेष, धर्मांधता, SIR या सगळ्या माध्यमातून ममता बॅनर्जी यांचा विजय रोखण्यात आला। ममता बॅनर्जी यांचा पराभव अशक्य होता आणि अशक्य आहे। आज भारतीय जनता पक्ष जिंकताना जो दिसतोय, हा विजय सरळ मार्गाने मिळवलेला नाही, हे आपणही पाहताय, आपण सुद्धा अनुभवताय। संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे तुमच्यामध्ये एवढीच हिम्मत होती तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीसाठी जाऊन 10 सभा घ्यायला पाहिजे होत्या। जर उद्धवजींनी 10 सभा तिथं घेतल्या असता तर खात्रीशीर सांगतो अजून 10 जास्त मतदान आपल्याला मिळाले असते आणि 10 जास्त जागा आपल्या मिळालेल्या असत्या। उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत जर का कोलकात्यात गेले असते तर भारतीय जनता पार्टीच्या अजून 10 जागा वाढल्या असत्या आणि ममता बॅनर्जीच्या 10 जागा कमी झाल्या असत्या, कारण ही कॉमेडी सर्कस कुणालाही ऐकायची नाहीये। निवडणूक आयोगाच्या पाठिंब्यानं भाजपनं निवडणूक जिंकली असं राहुल गांधींनी म्हटलंय। ट्विट करत राहुल गांधींकडून पुन्हा वोट चोरीचा आरोप करण्यात आलाय। बंगालमध्ये 100हून अधिक जागी भाजपनं वोट चोरी केली असा आरोप राहुल गांधींनी केलाय। ममता बॅनर्जींनी केलेल्या आरोपांशी सहमत असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। 2024च्या लोकसभेवेळी मध्य प्रदेश, महाराष्ट्रातही वोट चोरी झाली होती असं राहुल गांधींनी म्हटलंय।